एक प्रश्न स्वतःला विचारा, जर तुम्ही आज ज्या पद्धतीने पैसे हाताळता, त्याच पद्धतीने पुढची 5 वर्ष जगलात, तर तुमचे फायनान्शियल फ्युचर कसं असेल? आजचा हा प्रश्न थोडा कठीण आहे, पण याचं उत्तर तुमचं भविष्य बदलू शकतं. नमस्कार, मी संदीप भायळकर, फायनान्शियल एज्युकेटर आणि व्ही-आर-जी वेल्थ अकॅडमीचा विद्यार्थी आहे. आज आपण एक कॉमन फायनान्शियल हॅबिटबद्दल बोलूया. पैसे आले की खर्च करायचे आणि जे उरेल ते सेव्ह करायचं. ही आज सवय छोटी वाटते, पण जर हीच सवय पुढची 5 वर्षे सुरू राहिली, तर निगेटिव्ह फ्युचर. पहिलं वर्ष सेव्हिंग कमी, दुसरं वर्ष इन्व्हेस्टमेंट अजून सुरू नाही, तिसरं वर्ष इमर्जन्सी फंड नाही, चौथं वर्ष मोठ्या फायनान्शियल गोल्ससाठी पुन्हा पैसे कमी आणि 5वं वर्ष आपण म्हणतो, "काश मी 5 वर्षांपूर्वी सुरुवात केली असती तर." लक्षात ठेवा मित्रांनो, टाईम थांबत नाही आणि कंपाऊंडिंग तुमची वाट पाहत नाही. पण एक पॉझिटिव्ह फीचर देखील आहे. समजा आजपासून तुम्ही एक छोटा बदल केला. सॅलरी आली की आधी सेव्हिंग, मग इन्व्हेस्टमेंट आणि मग खर्च. दर महिन्याला तुमच्या क्षमतेनुसार छोटी रक्कम बाजूला ठेवली, एस-आय-पी सुरू केली, इमर्जन्सी फंड तयार केला आणि फायनान्शियल एज्युकेशनवर काम केलं, तर 5 वर्षांनी तुम्ही स्वतःकडे पाहून म्हणाल, "थँक गॉड मी वेळेवर सुरुवात केली." याच्यातून आपल्याला खरी शिकवण काय मिळते मित्रांनो, की तुमचं भविष्य एका मोठ्या डिसिजनमुळे बदलत नाही, तर ते घेतलेल्या छोट्या डिसिजन्समुळे बदलतं. आज तुम्ही पैसे कसे वापरता, हेच ठरवणार की उद्या पैसे तुमच्यासाठी काम करतील की तुम्ही पैशांसाठी. तर आजची ॲक्शन या पद्धतीने करा. आज फक्त 3 गोष्टी करा. तुमचा मंथली खर्च लिहा. तुमच्या इन्कममधून सेव्हिंग्ज, इन्व्हेस्टमेंटसाठी ठराविक रक्कम बाजूला करा आणि एक अशी हॅबिट बंद करा, जी तुमच्या फायनान्शियल फ्युचरला नुकसान करते. छोटी सुरुवात करा, पण आजच करा. शेवटचा मेसेज मित्रांनो तुमच्यासाठी, 5 वर्षांनी तुमचं फ्युचर आजच तयार होत आहे. म्हणून स्वतःला विचारा, जर मी असंच कंटिन्यू केलं तर 5 वर्षांनी मला माझ्या निर्णयांचा अभिमान वाटेल का? जर उत्तर नो असेल, तर आजच दिशा बदला. आजपासून तुम्ही कोणती फायनान्शियल हॅबिट बदलणार आहात? कमेंटमध्ये फक्त ती एक हॅबिट लिहा. आजचा छोटा बदल, उद्याचं मोठं फायनान्शियल फ्युचर. थँक यू सो मच मित्रांनो.